मी विनायक रेवन्नाथ साळुंके, राहणार 199 रास्तापेठ। मागील 3 महिन्यापासून मागच्या वेळेस आपले पत्रकार परिषद झाली, त्यावेळेस अटेम्प्टेड झालो होतो। त्यावेळेस जे काही बाईट्स झाल्या त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर सुद्धा युनिटी फायनान्सचं जाचक त्रास आहे। दुसरी गोष्ट, पोलिसांनी आत्तापर्यंत FIR घेतलेला नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिटी फायनान्सवाले डायरेक्ट म्हणतात ते तुमच्या अख्ख्या घराने सुसाईड केलं तरी आम्हाला त्याचं घेणं देणं नाही। राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले तरी कायद्याने आम्हाला ते कोणी वाकडं करू शकत नाही। पोलीस प्रशासन हातबल झालेले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि सरफेसची जो ॲक्ट आहे त्या ॲक्टचा हे अतिशय दुरुपयोग करून आम्हाला सारखं धमकावत असतं की सरफेसची ॲक्ट खाली तुमची जी काय मालमत्ता आहे ती सील करू आणि तुम्हाला बाहेर काढू। तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्या सरकारने विचार करावा, किंवा आम्हाला जर बाहेर काढलं तर त्यावेळेस तो उपोषण होईल, पण ज्या लोकांनी आमच्यावर ह्या कारवाई केल्या त्यांच्या घरात आम्ही जाऊन राहू, एवढं मी सांगतो। फार फार म्हणजे खूप त्रास झालेला आहे, आमचं पूर्ण घर त्यामध्ये डिस्टर्ब झालेलं आहे आणि ह्याच्या उपर जर ऐकलं नाही तर मी पूर्णपणे परत आत्महत्या करेन। आणि आता पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती, आणि सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालून सरफेसची ॲक्ट कायदा रद्द करावा ही माझी मुळात पहिली मागणी आहे। सरफेसची ॲक्ट जर रद्द नाही झाला तर पुढील या काळात हे लोक त्या ॲक्टच्या खाली लोकांना धमकावून आणि दुसरी गोष्ट लोकांना घाबरून सोडतील आणि लोक माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यावर आत्महत्या करतील। तर प्लीज तो सरफेसची ॲक्ट, जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो सरफेसची ॲक्ट रद्द करावी ही पहिली माझी मागणी। मी युनिटी फायनान्सकडे 4 वेळा हे प्रकरण मिटवण्यासाठी गेलो, पण युनिटी फायनान्सवाल्यांचं बोलणं आलं की आम्हाला हे मिटवायचंच नाही आहे। मला मिटवायचं पण ते म्हणतात मिटवायचं नाही, आम्हाला तुम्हाला त्रासच द्यायचा आहे आणि ती प्रॉपर्टी आम्हाला सील करायची, हे त्यांचं इंटेन्शन आहे। मी त्यांना म्हणलं सेटलमेंट करू, आपण कुठंतरी त्याला बंद करून टाकूया, आणि दुसरी गोष्ट आम्हाला याच्यातनं सुटका करून द्या। पण त्यांचं म्हणणं नाही, आम्हाला आता पुढं गेलेले प्रकरण आम्ही काय तुमची सुटका करणार नाही आहोत। स्टेटस एकच आहे की ते फक्त आता अजून एक NPA मध्ये गेलेले आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त ह्याच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे ते म्हणजे जो मी बोललो सरफेसचे ॲक्ट आले DM कडे जाऊन ते माझ्यावर ऑर्डर करण्याच्या ह्याच्यात आहे। पण एवढंही सांगतो, ज्या दिवशी ते असे काही घटना घडतील त्या दिवशी त्यांना एवढंही माहिती आहे की मी एकतर उपोषणाला बसणारच आहे आणि त्याच वेळी अटेम्प्टेड करेल, कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे की तुमच्या अख्ख्या घरांनी जर अटेम्प्टेड केले तर आम्हाला काही फरक पडत नाही। तर याच्यावर कृपया सरकारने लक्ष घालावं, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी लक्ष घालावं। असल्या ह्या तुगलकी कायद्याला पहिलं बंद करा ही माझी विनंती आहे। सरकारला विनंती आहे की ह्याचा खूप दुरुपयोग चाललाय, फायनान्सवाले अक्षरशः लोकांना ब्लॅकमेलिंग करतात आहे। म्हणजे आपण उत्कर्ष करण्याच्या हिशोबाने आपण पैसे घेतो, पण इथं प्रॉपर्टी हॅक करण्याच्या हिशोबानेच आता तर सरफेस ॲक्टचा वापर व्हायला लागलेला आहे। तर कृपा करून पत्रकार आणि माझ्या मायबाप जनतेला एवढीच विनंती की ह्या गोष्टीवर आवाज उठवावा, नाहीतर काय होईल पुढच्या काळामध्ये हे लोक मोकट सुटतील। ज्यांना कोणाला ह्या कायद्याची माहिती नाही आहे ना, त्या कायद्याच्या अंतर्गत हे लोक प्रॉपर्टी हॅक करतील, लोकांना रस्त्यावर आणतील। म्हणजे पूर्वी जे मुघलांचं राज्य होतं पठाणी लोकांचं, ते राज्य आता इथं आलेलं ह्या फायनान्स मार्फत। याच्यावर कोणाचा तरी अंकुश पाहिजे, यांच्यावर अंकुश नाही, बाकी काही नाही। माझी हीच तळमळ आणि माझं सेटल व्हावं एवढं।